कसं पब्लिक बरंच अशानं आपल्या गावातल्या व्हीआयपी रोडचं काम चालू झालं. आपण काल क्लॅम्प बसवल्या होत्या, ग्रीस मारायचं राऊंड घेते, ग्रीस मारून लगेच आलो आपण गोकुंद्यामधली व्हीआयपी रोड बघलं तर भारीच वाटलं. आपण बोदडीमध्ये येऊन गाडीमध्ये डिझेल फुल करून घेतलं, कारण आपल्याला वसमतला भाड्यावर जायचं होतं. आपल्या भाऊचा माल आणायचा होता. भाऊ आणि आम्ही दोघच जण प्रवास करत होतो. तर गाडी दाबत येतो, इथं टोल नाक्याला आपण पैसे द्यायचं काही विषय राहिला नाही. सोबत बोलणं झालं, एकदम फ्री टोल करून टाकलेला आहे. तर गाडी दाबत आलो आपण. ही छोटा हाती जेवण भार वजन घेऊन जात होता. मग काय भोकर फाट्याला यायच्या अगोदरच आपला टायर पंक्चर झाला, टायर ब्लास्ट झाला. मग टायर आपण बदलून घेतला, निघलो आपण समोर. भोकर मध्ये तर या चौकात हमेशा गर्दीच गर्दी राहते, ट्रॉफिक जाम. भोकर फाट्याला येऊन आपण चाय घेतो, कडक मध्ये मारतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर संतोषी भूमी उगच म्हणत नाही, पायी वायरी चालू होती. नॅशनल हायवे 360 आपण चढून घेतो, लगेच उतरून घेतो, कारण आपल्याला 2 किलोमीटर रन कव्हर करायचा होता. लागलो आपण वसमत रोडला, सरांना गाडीत दाबत होतो. आलो आपण SK किलोना वर्कशॉपवर. इथेशी सॅम्पल रूम आहे. सॅम्पल रूम मध्ये आपल्याला कोणता माल पाहिजे ते बघून घेतला. माल आपण डिसाईड करून घेतलो आणि आलो गोडाऊनला. आपला थोडासा माल निघलेला आहे, पुरे 110 आयटम आहेत. इकडे थोडं आपले डीजे वगैरे गाड्या, हे गाड्या मला दाखवतो. चला इकडे लाईक करा, फॉलो करा. आपला माल थोडासा आणखी निघला, कोण आणखीन काढायचा आहे. आपला पूर्ण माल काढणं झालं आणि रिटर्नला गाडी पण लावून घेतली. हे माल आपलाच होता आणि हे पण माल आपलाच होता. पूर्ण पोरं तर झटपट गाडी लोड करत होते, त्यांना बॉक्स फेकत होते. पूर्ण येणं अगोदरच पॅकिंग करून घेतलं आणि इकडला माल पॅकिंग करायचा बाकी होता. हे पण माल पोरं पॅकिंग करायला चालू केले, झटपटच काम करायचे, कारण पोरायला खूपच उशीर झाला. पूर्ण गाडी लोड करून घेतली. आपण निघतो समोर. आलो बघा सनसन गाडी दाबत आपण वसमत रोड कसे कव्हर करून घेतली. नॅशनल हायवे चढून आपण भोकर रोडला उतरून घेतलो. सनसन गाडी दाबत होतो. नातेवाईच्या प्रवासाला कोणीच नव्हतं, ट्रॉफिक पण तेवढी काही खास नव्हती. भोकर तेवढं क्रॉस करून आलो बघा इथं आपण चाय प्यायला. चाय तेवढा कडक मारून घेतला, कारण गाडी चालवून आपला कटाळा आला. रात्रीला तर आपली गाडी एकच नंबर दिसते. हात पण तेवढे गरम करून घेतले. आलो बघा आपण गोकुंद्यामध्ये येऊन आपण आलो खरबीला व्हीआयपी रोड आहेच आहे आपला, काही विषय नाही. थोड्या दिवसात काम कव्हर होऊन जाईल. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.